नमस्कार. आर-टी-ई लॉटरी आज लागली आहे. तुमच्या मुलाचं नाव लागलं का नाही आणि लागलं असेल तर पुढे काय करायचं हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्यांची लॉटरी लागली आहे त्यांनी 10 मार्च ते 20 मार्च या तारखेपर्यंत ॲडमिशन कंप्लीट करायचं आहे. नाहीतर तुमची सीट दुसऱ्याला जाऊ शकते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आर-टी-ई 25% ॲडमिशन अंतर्गत ज्या पालकांनी अर्ज केलेला असेल तर लॉटरी स्टेटस चेक करण्यासाठी गुगलवर जायचं आहे. गुगलवर सर्च करायचं आहे आर-टी-ई ॲडमिशन महाराष्ट्र 2026-27 असे टाईप करून सर्च करायचं आहे. सर्च झाल्यानंतर पहिलीच हायपरलिंक आहे आर-टी-ई 25% ॲडमिशन पोर्टल, या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक झाल्यानंतर ही ऑफिशियल वेबसाईट आहे आर-टी-ईचे. या ठिकाणी पालकांसाठी सूचना दिलेल्या आहेत. निवड यादीतील लिस्ट नंबर 1 प्रवेशपात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची मुदत दिनांक 10/4/2026 ते 20/4/2026 पर्यंत आहे. निवड यादीतील प्रवेशपात्र बालकाच्या पालकांनी अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदविली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती व साक्षांकित प्रती घेऊन जाव्यात. तसेच आपल्याला मिळालेल्या अलॉटमेंट लेटरची प्रिंट त्यांच्या लॉगिन मधून किंवा पडताळणी समितीकडे जाऊन काढून घ्यावी. पालकांनी आपल्याबरोबर आर-टी-ई पोर्टलवर असलेली हमीपत्राची प्रिंट देखील घेऊन जावी. या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवरच दुसरा क्रमांकाचा टॅब आहे, त्या ठिकाणी डिक्लेरेशन लेटर हमीपत्राची प्रिंट तुम्हाला भेटणार आहे. ती डाउनलोड करून घ्यायची आहे. ती स्कूलला जाताना कागदपत्रांसोबत अटॅच करून स्कूल ॲडमिशनच्या वेळेस त्यांना सबमिट करायचे आहे. या ठिकाणी पालकांसाठी सूचना दिलेल्या आहेत, त्या पालकांनी वाचून घ्याव्यात. अर्जाचे स्टेटस चेक करण्यासाठी ॲप्लिकेशन वाईज डिटेल्स अर्जाची स्थिती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक झाल्यानंतर एक सर्च बॉक्स ओपन होणार. सर्च बॉक्समध्ये अर्ज क्रमांक टाकायचा आहे. अर्ज क्रमांक अर्ज भरताना दिलेल्या प्रिंटवर असणार, तो टाकून गो म्हणायचा आहे. गो म्हणाल्यानंतर